नमस्कार मित्रांनो, लर्निंग विथ आराध्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मतदान जनजागृती या विषयावर अतिशय सुंदर मराठी निबंध। मतदान जनजागृती। चला मतदान करूया, लोकशाही रुजवूया। चला मतदान करूया, लोकशाही रुजवूया। भारत हा देश लोकशाही प्रधान देश आहे। म्हणजेच लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही। आणि तसेच भारतामध्ये आपल्या देशाचे, राज्याचे, जिल्ह्याचे आणि तालुक्याचे नेतृत्व करण्यासाठी आपल्याला एक उत्तम नेता किंवा व्यक्ती निवडण्याचा अधिकार आहे। त्या अधिकारालाच मतदान म्हणतात। मतदार हा लोकशाहीचा भाग्यविधाता असतो। आपल्या भारत देशातील लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे। आपल्या भारत देशामध्ये 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळतो। 18 वर्षाचे वय केले पार, मिळाला आता मतदानाचा अधिकार। 18 वर्षाचे वय केले पार, मिळाला आता मतदानाचा अधिकार। भारतात निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाली। त्यामुळे हा दिवस देशात राष्ट्रीय मतदान दिवस म्हणून साजरा केला जातो। देशाला प्रगतीच्या वाटेवर पुढे नेता यावं यासाठी जनतेने निवडलेले प्रतिनिधी सक्षम असणे गरजेचे आहे। त्यासाठी मतदारांनी विचारपूर्वक आपला हक्क बजावणे तेवढेच आवश्यक आहे। दर 5 वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी बजावलेल्या मतदानाच्या अधिकारातून केंद्रात शासन स्थापन होते। निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला पाहिजे। चांगले राज्यकर्ते निवडून देण्यासाठी आपल्या प्रत्येकाचे एक मत महत्त्वाचे आहे। मतदानाच्या माध्यमातून देशातील नागरिकांना देशात कसा बदल हवा आहे, त्यांना कसे राज्यकर्ते हवे आहेत हे कळते। त्या दृष्टीनेही मतदान महत्त्वपूर्ण आहे। मतदान राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो। मतदान राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो। आपण खरं तर प्रत्येक गावात, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात आणि देशात मतदानाचा दिवस हा एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा केला पाहिजे। चला तर मग सगळेजण संकल्प करूया। सर्व मतदारांनी भविष्यकाळात येणाऱ्या निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावून सार्वभौम व शक्तिशाली राष्ट्र उभारणीत सहकार्य करावे। सोडा सर्व काम, चला करूया मतदान। सोडा सर्व काम, चला करूया मतदान। धन्यवाद। अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।